नमस्कार. आज आपण पाहणार आहोत महाभारतातील सर्वात वादग्रस्त व महाभारत घडण्यासाठी कारणीभूत अशा सामर्थ्यवान असलेले पात्र दुर्योधन याचे निसर्गरम्य दुर्गावात असलेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर. अंधार नसता तर उजेडाची किंमत कळली नसती, ऊन नसते तर सावलीची किंमत कळली नसती. त्याचप्रमाणे दुर्योधन नसता तर महाभारत घडले नसते. महाभारत घडले नसते तर कदाचित आपल्या समोर श्री कृष्णाची लीला व त्याच्या मुखातून निघालेली अमृततुल्य श्रीमद भागवत गीतेची निर्मिती झाली नसती. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव या ठिकाणी असलेले महाराष्ट्रातील एकमेव दुर्योधनाचे मंदिर आहे. अहिल्यानगर पासून 75 ते 80 किलोमीटर तर बीड पासून 125 ते 130 किलोमीटर तर जामखेड पासून 60 ते 62 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. अभ्यासकांसाठी व पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. म्हणूनच या आगळ्या वेगळ्या मंदिराला राज्य सरकारने पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. भारत एकमेव असा देश आहे जेथे सकारात्मक त्याचप्रमाणे नकारात्मक व्यक्तीलाही मान दिला जातो. म्हणजेच एखाद्या कथेतील हिरोलाही मान दिला जातो, त्याचप्रमाणे विलनला देखील थोड्या बहुत प्रमाणात मान देणारा एखादा गट असतोच. कारण विलन मध्ये देखील काहीतरी चांगले गुण असतातच. दुर्गावात असलेल्या हेमाडपंथी दुर्गेश्वर शिव मंदिराच्या शिखरावर दुर्योधनाचे मंदिर आहे. दुर्गावात असलेले हे श्री दुर्गेश्वर शिव मंदिर दुर्गावातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून मंदिराला दगडी स्तंभ असलेल्या सभामंडप व मंडपात नंदी आहे, तर गर्भगृहात 2 शिवलिंग आहेत. या 2 शिवलिंगाबद्दल गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हे मंदिर कधी काळी कट्टर 2 शिवभक्त असलेल्या 2 भावांनी बांधून घेतले आहे. एके दिवशी दोघांपैकी एक भाऊ शिवपिंडीची पूजा करत असताना थोड्याच वेळात त्याचा दुसरा भाऊ देखील पूजा करण्यासाठी आला. पण आपला भाऊ आधीच येऊन पूजा करत असताना पाहून भावाच्या पूजेला व्यत्यय येऊ नये म्हणून स्वतःच्या पूजेसाठी दुसऱ्या शिवलिंगाची स्थापना केली. म्हणूनच या मंदिरात 2 शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. मंदिराला लागूनच असलेल्या पायऱ्या चढून वर आल्यावर समोरच शिखरावर असलेल्या छोट्या दरवाजातून शिखरात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला योग मुद्रेत असलेल्या दुर्योधनाची जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मूर्तीचे दर्शन होते. दुर्योधनाचे खरे नाव सुयोधन होते, परंतु युद्धात सुयोधनाला कोणीही पराजित करू शकत नव्हते. म्हणूनच तो महाभारतात दुर्योधन या नावाने ओळखला जाऊ लागला. महाभारतातील शेवटच्या क्षणी भीम आणि दुर्योधन यांच्या द्वंद्व युद्धात भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली. तेव्हा असह्य वेदनेने दुर्योधन आपला जीव मुठीत धरून त्या काळी असलेल्या या घनदाट दंडकारण्यात आश्रयाला आला. दुर्योधन हा महादेवाचा मोठा भक्त होता, म्हणून त्याने आपले आराध्य देवत असलेल्या भोल्या शिवाकडे भीमापासून वाचवण्याची विनंती केली. तेव्हा भोळ्या शंकराने आपल्या लाडक्या भक्ताला भीमापासून वाचवण्यासाठी आपल्या डोक्यावरील जटामध्ये आश्रय दिला. त्याच जटेचे प्रतिरूप म्हणजे या मंदिराचे शिखर. म्हणूनच ह्या दुर्गावच्या मंदिराच्या शिखरात दुर्योधन योग मुद्रेत विराजमान आहे. पावसाबद्दल दुर्गावात एक आख्यायिका सांगितली जाते.
जेव्हा महाभारतात युद्ध शेवटच्या टप्प्यात होते त्यावेळी योग विद्येत पारंगत असलेल्या दुर्योधन कित्येक दिवस पाण्यात कुंभक लावून बसला होता। ही गोष्ट जेव्हा भीमाला कळाली त्यावेळी भीमाने जलदेवतेला दुर्योधनाला पाण्यातून बाहेर काढण्याची प्रार्थना केली। त्यामुळे जलदेवतेने दुर्योधनाला पाण्यातून बाहेर काढले। जलदेवतेने आपल्याला या पाण्यात स्थान दिले नाही म्हणून दुर्योधनाला जलाशयाचे साठे व पाण्याने भरलेले ढग याचा राग आहे। म्हणूनच पावसाळ्यात जेव्हा या गावात पाऊस पडला नाही तेव्हा दुर्योधनाची योग साधनेत शिखरावर असलेल्या मूर्तीला कोंडून ठेवले जाते। कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाची नजर जर ढगावर पडली तर ढग लांब पळून जातात व या गावात पाऊस पडत नाही। तर काहीच्या मते मूर्तीला कोंडून ठेवले तर मूर्तीला घाम फुटतो म्हणून गावात पाऊस पडायला सुरुवात होते। अशी वर्षानुवर्षे मौखिक लोककथा या गावात सांगितली जाते। मंदिराच्या याच ठिकाणी एक भुयारी मार्ग होता। सध्या तो भुयारी मार्ग बंद करण्यात आलेला आहे। येथूनच काही अंतरावर असलेल्या नदीकाठी अश्वत्थामाच्या मंदिरात हा भुयारी मार्ग जातो। सध्या याच मंदिराला चिंतामणी मंदिर या नावाने ओळखले जाते। शेतातून चिखलातून 15 ते 20 मिनिटे भटकल्यानंतर माझ्या नजरेत हे मंदिर पडले। चिंतामणी मंदिरापर्यंत जाण्यासाठी वाट तर सोडाच, एक साधा फलक देखील नाही। पावसाळ्यात पहिल्यांदा आलेल्या पर्यटकांना हे मंदिर सापडणे जरा अवघडच आहे। गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र महाभारतात शेवटपर्यंत दुर्योधनाला साथ देणारा अश्वत्थामाचे हे मंदिर आहे। मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून सध्या पुरातन खात्यापासून दुर्लक्षित असल्या कारणाने मंदिर अंतिम घटका मोजत आहे। याच मंदिरात असलेला भुयारी मार्ग गावात असलेल्या दुर्योधन मंदिरापर्यंत जातो। चिंतामणी मंदिर सुंदर असून मंदिरात चिंतामणीची मूर्ती आहे। तर मूर्तीच्या मागील बाजूस भिंतीवर बलरामाचा नांगर, कदाचित दुर्योधनाची मूर्ती, सूर्य, चंद्र व काही पुसट झालेल्या कोरीव शिल्प पाहावयास मिळते। अश्वत्थामाच्या जन्मापासून कपाळावर तेजस्वी मणी असल्यामुळे त्यांना अश्वत्थामा असे नाव पडले। धनुर्विद्या, युद्धकला आणि दिव्य शास्त्रात तो तरबेज होता। महाभारत युद्ध संपले असता दुर्योधनाच्या मृतदेहाला पाहून अश्वत्थामाला फार राग आला व त्या रागाच्या भरात चुकीने द्रौपदीच्या 5 पुत्राची हत्या केली। हे महाभारतातील सर्वात दुःखद प्रसंगापैकी एक मानले जाते। पांडवांनी त्याला पकडल्यानंतर कृष्णाने त्याला कठोर शाप दिला, तू 1000 वर्ष पृथ्वीवर जखमी अवस्थेत भटकशील। त्याच्या कपाळील दिव्यमणीही काढून घेतला। तो चिरंजीव म्हणजे अमर झाला, पण यातनांनी भरलेल्या जीवनासह। असे म्हटले जाते की अश्वत्थामा आजही पृथ्वीवर कुठेतरी जखमी अवस्थेत फिरत आहे। पाथर्डी, कर्जत व दुर्गाव या गावाचे नाव कसे पडले त्याबद्दल या गावात सांगितले जाते की महाभारतातील युद्धाच्या वेळी
अर्जुनाची छावणी नगर परिसरात असलेल्या एका ठिकाणी पडली होती. त्या भागाला पातळी असे नाव पडले कारण पांडवाची आई कुंतीचे अजून एक नाव पृथा देखील होते. त्यामुळे अर्जुनाला पार्थ देखील म्हणतात. त्याच पार्थ नावावरून पातळी असे नामकरण झाले. त्याचप्रमाणे कर्णाची छावणी ज्या ठिकाणी पडली ते ठिकाण म्हणजे कर्जत. तर दुर्योधन ह्या गावात वास्तव्याला होते म्हणूनच ह्या गावाला दुर्गाव हे नाव पडले. खरोखरच ज्यांना इतिहासाची पौराणिक कथेची आवड प्रेम आहे त्यांनी या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या मंदिराला नक्कीच भेट द्या. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.